जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे 340वे वर्ष आहे आणि यासाठी आपण बघतोय की प्रस्थानावेळी जमलेले भाविक, त्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे वारकरी या ठिकाणी मंदिराच्या समोर येतात, एक प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी विसावतात। मात्र या ठिकाणी आल्यानंतर राजकीय नेते या ठिकाणी येतच आहेत, पण यासोबतच राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक हे आज प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी इथे येतात। कशा प्रकारची तयारी केली आपण बघू शकता की अगदी मोठी सजावट या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि इथं जे लोक, ज्या परंपरा, ज्या प्रथा खरं तर पुढच्या 18 दिवस चालवायच्यात त्याची सगळी मंडळी जमत आहे। त्यातलाच एक भाग आहे, आपण बघताय की मोहिते पाटलाचा हा आश्व आहे, ज्या आश्वा पूर्णपणे रिंगण सोहळ्यामध्ये ज्या ठिकाणी अगदी सगळ्याच्या पुढे असतो, म्हणजे 2 आश्व असतात। हा मोहिते पाटलांचा आश्व आहे, जो मोहिते पाटलांचा जो आश्व आहे तो संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत जात असतो। काय नेमकी परंपरा आहे, कशा प्रकारे हा आश्व पुढे चालतो, आपण हे त्यांच्याकडून खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। कधी निघाले होते तुम्ही, मला सांगा की हा आपण आश्व बघताय की हा अकलूजहून म्हणजे मोहिते पाटलांकडून हा आश्व या ठिकाणी येत असतो। या आश्वाला या ठिकाणी आणल्यानंतर संस्थानच्या ताब्यात आता हा आश्व जातो आणि एकदा संस्थान हा आश्व ताब्यात घेतला की पुढे हाच आश्व आपल्याला वेगवेगळ्या रिंगण सोहळ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। यावर्षी पहिल्यांदाच संस्थानकडून 3 बैलजोड्या वेगळ्या आणण्यात आल्यात। मात्र हे जरी असलं तरी जे आश्व आहेत, ज्यांची परंपरा आहे, मोहिते पाटलांच्या आश्वाची परंपरा आपण बघतो की या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते। हाच आश्व आपण आता पुढे या वारीसोबत चालत असताना वारीसच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आपण पाहू शकतो। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, देहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।